आजच्या मुंबईचे साम्राज्य सर्व एस आणि सर्व सरकारमध्ये सर्व सरकारची नाते त्याप्रमाणे सोलापूर शहराने सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचं मी थँक्यू म्हणतो. तसंच कामात करत माझी काही चुकत असेल तर सगळ्यांना ज्यांचं रेकॉर्डिंग करा कामाचं आपण केलं असतं. कामात काय एखाद्या दुसऱ्याला चुकून बोललं असेल तर त्याबद्दल निश्चितच क्षमा मागणं हरकत नाही. सर आम्ही खेडेगावात आहोत म्हणजे शेतीचे कामं करणारे आणि आमच्या आजूबाजूचे काम करून घेण्यात येतं आणि त्या कामाच्या ह्याच्यावर आमची परंपरा असल्यामुळे तिथं सहनशीलता किंवा समाजसेवा हे आम्हाला लहानपणापासूनच आहे. आणि असं कोणालाही वाटत नव्हतं मी पोलीस अधिकारी म्हणून असतात आणि देखील मी एका ठिकाणी मला रात्री निवड झाली होती. आपण काही लोक सांगितलं तो आपल्या पक्षाचा नाही म्हणून आपल्या ठिकाणी घेतलेले मी पोलीस आणि इकडे येऊन त्याच्यापेक्षा चांगली जनसेवा करू शकतो. जनसेवा करायला असं काय मोठं करायचं नाही. आपण आपलं काम केलं गेलं आपण जनसेवा करते आणि ही परंपरा आमच्या आम्ही सगळ्यांचंच केलेलं आहे. आज मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र नागपूर आहे, सांगली आहे, मुंबईचे आहे, उत्तर महाराष्ट्रातले आहे, अशी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठे मोठे आपल्या व्यवसायाला त्या प्रकारे करण्याचा कौतुक असतो. हा मला मोठा आनंद आहे. मी काय मिळवलं काय घालवलं याच्यामध्ये कधी विचार केला नाही. मी मोठी बोलली बाबा कोणालाही गरज असेल हे असं नाही मदत करतात आणि सगळं आपल्याला मला सांगायला सर मी अनेक मुलं चांगल्या चांगल्या मला लावले आणि चांगले कमवले आणि मुंबईत एका महिन्यामध्ये मध्ये नाही होतो माझ्यापेक्षा तर जगात जास्त कमवतो. जवळ 5 ते 6 हजार त्यावेळेस 2,000ची रक्कम सांगतो माझ्यापेक्षा ते जास्त आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजतापासून कमवायला लागतो. मग होते चुकून त्याच्यातून धक्का दिला आणि तो वेळ झाला आणि लगेच ते 3 वर्ष आपल्या सुट्टी दिली. पण त्या मुलांना बाहेर आणण्याचं सांगितलं होतं आणि एक आपली संस्था दोन संस्था आणि हे असे आपण लोक होतो त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगली बातमी होतं आपल्याला चांगली मदत करतो. त्याने जो काळा टाकला त्या ठिकाणी जे बसायला भेटतो त्या ठिकाणी कमी बसायला काम बोलायची ते आपल्याला सांगतात त्यातून आपल्याला फायदे होतात. मुंबईसारख्या ठिकाणी क्राईम झालेल्या त्या ठिकाणी काम केला. मुंबईला डिटेक्शन खूप आवडलं आहे पण माझ्या तुम्ही कसं पण तुम्ही 7% प्रॉपर्टी डिटेक्शन असायचं कंटिन्यू 7% प्रॉपर्टी डिटेक्शन असा केवळ माझा कधी बंद करणार कंटिन्यू तेवढं चालू असायचं. आणि आमचे सिनियर काय म्हणायचे माझ्याकडे लोक नाही त्यावेळेस मला 36 आमदार माझ्याकडे केले. सिनियर त्या नेटवर्क म्हणून तुझ्याकडे काय माणसं असेल मला देत जा असं त्यांच्यावर पण आमच्या पेपर कंपन्यापासून भविष्य आम्हाला खूप सहकार्य केलं चांगलं सहकार्य केलं आम्ही खूप चांगलं काम केलं आणि अशा चांगलं काम करत मुंबईत केल्यानंतर मी मुंबई केलं पुढे मुंबईच्या पोलीस केलं मी केलं IB केलं IBची शाखा मुंबई केलं आणि नागपूरला केलं. नागपूरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आज आमचे SP मलाला साहेब आहे रावसाहेब आहे तर कुठलंही गाव बदलत नसतं कुठलंही गाव बदलत नसतं त्या गावाच्या ठिकाणी आपण त्या गावाच्या हिशोबाने काम केलं पाहिजे. तर ते गाव आपल्याला चांगलं असं गाव असेल तर ते गाव नाही बदलत नाही कधी बदलणार आहे पण आपण आपलं चांगलं काम करत तर त्या लोकांना चांगली मदत मिळते की मी नागपूर सांग बोलले नागपूरला आमच्या मुंबईच्या अधिकारी मुंबईला होते मुंबईच्या अधिकारी कधीही नागपूरला जायला मागत होते. मी प्रमोशनाला 7 महिने गेलो होते पण ज्यावेळेस नागपूरला गेलो त्या लोकांत मिसळलो आजच्यापर्यंत सगळ्या सर्व्हिसमध्ये नागपूर मला 1 नंबर म्हणतो सोलापूर 2 नंबर म्हणतो एवढं मला नागपूरच्या ठिकाणी सहकार्य दिलं आणि आजही नाही म्हणून माझ्या दररोज तेवढे कर्मचारी असतात भेटण्यात जातात आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये प्रतिष्ठा असलेल्या लोकांमध्ये काम करायला कधीही त्या लोकांचा त्रास होत नाही. आपण जर प्रामाणिकपणे काम करत होतो कधीही त्रास होत नाही आणि
आणि सिटीचं त्याच पद्धतीने पण काम करतात. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला प्रत्येक ठिकाणी काम करताना लोकांच्या मनात जाऊन लोकांची करून काढून घेऊन तसंच आपलं कोल्हापूर सरकार कारखान्यात आपण म्हणण्यापैकी सरकार कारखान्याची चिमणी होती. बाकी सगळे आम्ही घेताना आम्ही चिमणी पाडली पण त्यात आपल्या पोलीस खात्याचं डिपार्टमेंट योगदान आहे. कारण 2017 पासून चिमणी पाडण्यासाठी लोक आपले उपयोग होते पण ती कधीही चिमणी पडली नव्हती. लोकांचा उपयोग आपल्या कळा होता तर त्या लोकांत जाऊन त्यांना समजावून सांगून आणि चिमणीला कुठलाही विरोध नव्हता. आपली चिमणी पडली गेली कारण त्या चिमणीचे काळात आपले MIDC अधिकारी आम्हाला होतं. त्यांनी एवढं काम केलं त्या लोकांना आम्ही एवढं समजावून सांगितलं तुम्ही चिमणीला विरोध करायला थोडासा झाला आपण असं म्हणजे मोठ्या प्रमाणात झाला नाही. म्हणून आपण काम करत असताना जेव्हा सामान्य माणसात जाऊन काम करतो त्या ठिकाणी चांगलं काम होतं. आमचे माझे मानवाची बॅट्समॅन आहेत 10वीचे अगदी नव्हे त्यांनी सांगितलं यांच्या लहानपणापासूनच चोर पकडायचं दिसून येत होतं. काय गुण असेल माहीत नाही मला. मी लहान असताना म्हणजे पहिली दुसरी चौथी पाचवी माझे जे सोबत चिमणी लोक शिकायला व्हिडिओ ओढायचे पण मी त्याच्यासोबत मला ते आवडत नव्हतं म्हणून मी सगळ्यांना शिकायला पकडून दिलं की माझी पेशंट सुद्धा पकडून दिले. दुसरे हे आमचे तालुक्यातली लोक लागले त्या ठिकाणी मी थोडंसं डोळे वगैरे करून सगळ्यांना एकदम दिलं आणि सगळ्यांचं चांगलंही होतं. पुढे ज्यावेळेस माणूस कोणी करता खूप छोटं असतं पण त्या छोटीतून शिकला तर खूप चांगल्या पद्धतीने माणूस जाऊ शकतो. हा एक माझं म्हणणं आहे. आणि बरीच मुलं बोलले गेले फक्त आमच्या कुटुंबामध्ये सगळेच माझे शिक्षक आहेत फक्त मीच फक्त आवडतायचं आहे. बाकी सगळे शिक्षक आहेत. गाडल्याची मी झालेली नाही. सेकंड मेरिट पण दहावीची गँग असेल ग्रॅज्युएटची पण काही गँग आहे. सगळे जास्तीत जास्त शिक्षक आहेत. मीच फक्त पोलिसांना जाऊन आणि ह्या सर्व कामात नाव वाढवून घेऊन विशेष माझी पत्नी यांनी खूप सहकार्य केलं आणि एवढं सहकार्य आहे. माझ्या आईवडील असेल माझी बहीण आहे तर माझे भाऊ आहे एवढं सहकार्य केलं. मी 15 किलोमीटर पाहिजे सकाळी 8 वाजता डबा मला मिळायचा तोही पुरणपोळीचा एवढी माझ्या आई बहीण बसली झाली आणि तीच दादा माझ्या मिसेसने मला सांभाळलं. मी शिवाजीनगर पिंपरीसला राहायला आलेली होतो. वाचायला बंदोबस्तात जरी मी निघालो तरी घरी चपाती घेऊन 4 प्रकारचा काही घेऊन जातो. म्हणजे जेवणाच्या वरती मला कधी कमी करलं नाही किंवा घरच्या पाठिंबा मला कमी पडलं नाही. आणि ज्या लोकांनी त्रास दिला मी कधीच त्यांना मला घेतला काढून असा आणि एक माझं चालत राहिलं. हा माझा सगळ्यात मोठा गुण आहे जो मला नेहमीच फायदेशीर झाला. आज सगळा आपण भाषण दिलेलं आहे. आपण भाषण द्यावं ही माझी खूप अपेक्षा होती आणि आपलं भाषण बहुतेक सगळे येते पण माझे मिशन आपलं भाषणासाठी खूप थांबवलं नाही. मी काही सांगितलं नाही पण त्यांना सांगितलं की सगळ्याचं तुला भाषण ऐकावं लागेल. त्या भाषणातून आपण एका पुढच्या भावी पिढीसाठी सहकार्यासाठी खूप चांगलं करू किंवा जे आपण नेहमी सांगतो खरंच तर चांगलं आहे आणि ते आम्ही पाळणं खूप आवश्यक आहे. या मताचा मी पण झालेलं आहे. तुम्ही काही चुका केल्या असेल तर मिसेसचं मी एक सर्व एखाद्या अशा होणार नाही त्याबद्दल खरंच गरजेचं आहे. जास्त काही बोलू नाही. वेळ झालेला आहे खूप. आपण सगळ्यांनी मला खूप खूप प्रेम दिला. सोलापूर भाषेचं प्रेम दिलं. सोलापूर भाषेने चांगलं प्रेम केलं. जिल्ह्यात नोकरी करायला मिळालं खूप चांगलं गेलं. दुसरा SP मॅडम आहे मॅडम आपल्याला वाहतूक शाखेचे मी आभार मानेन. माझ्यामुळे वाहतूक शाखेला खूप त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे अशी मी अपेक्षा करतो आणि सर्व आलेखांना धन्यवाद मानतो. आपण बोलायला संधी दिली. मी माझं भाषण म्हणतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण 39 वर्ष केलेल्या लोकांची एकदमच आपली मॅडमकडे मागणी केली आहे. मॅडम आपल्याला नक्कीच माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.